कसं आहे, काल बदलापूरमध्ये त्या चिमुरड्यांवर जो अत्याचार झाला होता 1-2 दिवसापूर्वी, त्या संदर्भात उद्रेक झाला. तिथे गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्यांना 12 तास तिथे थांबून ठेवलं, त्या आईवडिलांना आणि त्या मुलीला. आणि त्याच्यानंतर त्यांची 12 तासानंतर ज्या वेळेला जास्तीत जास्त लोकांनी तिथे आग्रह केला, त्याच्यानंतर दबाव आणला, त्याच्यानंतर त्यांनी त्यांची मेडिकल वेरे केली. असा वेळ काढूपणा पोलीस करतात. पोलिसांना कोण हे सांगतं आहे? कोणाचा दबाव आहे? आमचा तोच विचार आहे. म्हणजे तेच आमचं म्हणणं आहे की दबाव कोणाचा आहे? कोण सांगत होतं की मुलींकडे त्या दुर्लक्ष करा किंवा ती केस घेऊ नका लवकरात लवकर. 12 तास एखाद्या व्यक्तीला ताटकळत ठेवणं आणि त्याच्यानंतर केस घेणं, हे काही मला वाटत नाही महाराष्ट्राला शोभतं आहे. आणि या गोष्टींचा निषेध आणि रोज होणारे अत्याचार या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहे. आणि राज्य सरकार याबाबत काही ठोस पावलं उचलताना दिसत नाही आहेत. त्यांनी SIT बसवली आहे, सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत, परंतु महिलांची सुरक्षितता तरीही वाऱ्यावर आहे. त्यांचे जे काही मंत्री तिथे येऊन गेले, त्यांचे केलेले जे काही त्यांनी जे काही तिथे वक्तव्य केली ती बघता त्यांना फक्त राज्य सरकार येत्या विधानसभेमध्ये कसं इलेक्शन जिंकेल याच्याचीच काळजी वाटते. याच्या पलीकडे महिला सुरक्षिततेबाबत त्यांना काही देणं घेणं नाही आहे असं कुठेतरी दिसतंय. देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्याप्रमाणे आमचं पारदर्शक सरकार, त्यांच्या पारदर्शकतेचा जो बुरखा आहे तो परवा बदलापूरमध्ये तरातरा फाटलेला आहे. आणि ह्या ज्या शाळेचे जे संचालक आहेत, जे संस्था चालक आहेत, हे सगळे भाजपच्या जनकल्याण समितीचे पदाधिकारी आहेत. आणि म्हणून एवढा गंभीर प्रकारचा गुन्हा असूनसुद्धा 12 तास त्या चिमुकलीला आणि तिच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं. म्हणजे गोष्टी करायच्या, लोकांना न्याय द्यायचा, आणि प्रत्यक्षात आपले जर पदाधिकारी असतील तर सर्वसामान्य माणसाशी कसं वागायचं याचं एक सगळ्यात घाणेरडं उदाहरण हे बदलापूरचं आहे. आणि असे अनेक उदाहरणे या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. कारण गृहमंत्र्यांना गृह खात्याकडे द्यायला लक्ष नाही. त्यांचं फक्त घाणेरडं राजकारण, फोडाफोडी हाच विषय आहे. आणि आता तर लोकसभेनंतर त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे की भविष्यात विधानसभा जर आपली आली नाही तर आपल्याला गाशा गुंडाळून नागपूरला जायचं आहे. आणि म्हणूनच चुकीचे कामं केलेले आपल्या पदाधिकाऱ्यांनी पाठीशी घालणं एवढाच उद्योग तर करतायत. पण ह्या महाराष्ट्रामध्ये आमची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि इतर सगळा महाराष्ट्र ह्या अशा गोष्टी भविष्यात होणार नाही त्याची काळजी घे.